उद्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे वर्धापन दिनाचे वेगवेगळे सोहळे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती मेळाव्यांकडे लक्ष. उद्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा टीजर प्रदर्शित. टीजरमध्ये प्रवास 26 वर्षांचा, मेळा निष्ठावंतांचा, जन्मदात्यासोबतच घेऊ श्वास राष्ट्रवादीचा असा उल्लेख. राष्ट्रवादीचा उद्या पुण्यामध्ये 26वा वर्धापन दिन, या निमित्ताने सोहळ्याचा टीजर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रदर्शित करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला आज 11 वर्ष पूर्ण. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते जनतेला सरकारच्या कामांची माहिती देणार, तर मुंबईमध्ये सुद्धा विशेष कार्यशाळेचं आयोजन. मोदी सरकारची ऐतिहासिक 11 वर्ष ही जनतेच्या सेवेमधल्या संकल्प आणि समर्पणाचा सुवर्णकाळ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एक्स पोस्ट. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांची जून अखेरपर्यंत निवड होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती. पाहुणे येतात जातात, पण पक्ष आपल्याला चालवायचा असतो. भाजपमधील आयारामांना उद्देशून आमदार बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. उद्धव ठाकरे आजही आपल्याला फोन करतात. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचा भाषणामधून दावा, तर भाषण संपल्याच्या नंतर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना संजय राठोड यांनी आपण हे वक्तव्य केलंच नाही असा घुमजाव. मुलुंडमधल्या कालिदास नाट्यगृहाच्या बाहेर ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाबाहेर ही बॅनरबाजी झाल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. पुण्यामध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेला बॅनर झळकलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे बॅनर लावले. 13 जूनला आदित्य ठाकरे यांचा, तर 14 तारखेला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपयांचं मानधन यासोबतच इतर 17 मागण्यांसाठी आंदोलन. अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांना 3 लाखांपेक्षा अधिक मानधन, मात्र सोयाबीनचे भाव फक्त 3,500 रुपये. अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचा सवाल. सोलापूर विमानतळावरती 15 वर्षांच्या नंतर नागरी विमान उतरलं. गोवा विमानतळावरून सोलापूरला विमान उतरलं. 1948 साली सोलापूर शहरामधल्या होटगी रोड परिसरामध्ये विमानतळाची उभारणी करण्यात आली होती. देशामध्ये विमानसेवेमध्ये झालेल्या क्रांतीत सोलापूरचाही समावेश झालाय. आता लवकरच मुंबईसह हैदराबाद, तिरुपतीसाठी उड्डाण घेणार. मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. सोलापूर गोवा विमानसेवा उद्घाटनामध्ये मोहिते पाटील बंधू मंचावरून निघून गेले. कार्यक्रम पत्रिकेमधून नाव वगळल्यामुळे नाराजी झाली असल्याची चर्चा. यावेळेला पालकमंत्री जयकुमार गोरेंनी सुद्धा भाषणाच्या वेळेला मोहिते पाटील बंधूंचा नामोल्लेख सुद्धा टाळला. पीओपी गणेश मूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. कृत्रिम तलावामध्येच मूर्तींचं विसर्जन करण्यावरती सहमती दर्शवल्याच्या नंतर कोर्टाचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव विशेष टुरिस्ट ट्रेनचा शुभारंभ. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वरून ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. महाराज आणि स्वातंत्र्याचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न असून गडचिरोली ते गडहिंग्लज अशा सर्व भागामधील प्रवासी महाराज भारत गौरव विशेष टुरिस्ट ट्रेनने प्रवास करतायत. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराज टुरिस्ट रेल्वेचं माणगावमध्ये शाही स्वागत. पर्यटकांनी दुर्गराज रायगडला भेट देऊन पाहणी सुद्धा केली आहे. भारत पाकिस्तान तणावाच्या नंतर लावलेली हार, फुलं आणि प्रसादावरची बंदी अजूनही कायम आहे. शेतकरी आणि व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसतोय. हार घेऊन जायला साईज संस्थान परवानगी कधी देणार याकडे लक्ष लागलंय. तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये तंबाखू बंदी, धूम्रपान आणि थुंकणाऱ्यांवरती कठोर कारवाईचा प्रशासनाचा इशारा. काही भाविकांनी केलेल्या तक्रारीच्या नंतर मंदिर प्रशासनाचा निर्णय. विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत अंध वारकऱ्यांच्या पायी दिंडी ही हिंगोलीमध्ये पोहोचली आहे. 1 जून रोजी वाशिममधून निघालेली ही दिंडी 6 जुलैला पंढरीमध्ये दाखल होणार आहे. गजानन महाराजांची पालखी वाशिमच्या नागरतास परिसरामध्ये दाखल झाली आहे. मालेगाव शहरामध्ये दाखल होण्यापूर्वीची पालखीची ही ड्रोन दृश्य. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 6 महिने पूर्ण झाले आहेत. या प्रकरणाची सुनावणी बीड इथल्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुरू आहे. मात्र 10वा आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे.
प्रत्येक दिवस न्याय मागण्यामध्ये आणि दुःखामध्ये गेला. वैभवी देशमुखीची प्रतिक्रिया. तर ज्यांनी हत्या प्रकरणामध्ये आरोपींना मदत केली त्यांचं नाव तरी जाहीर करा, वैभवीची मागणी. संभाजीनगरमधल्या लड्डा दरोडा प्रकरणामध्ये 17वा आरोपी सूर्यकांत मुळे अटकेत. गंगणे नावाच्या आरोपीनेच 20 तोळे सोनं आपल्याला दिलं असल्याची सूर्यकांत मुळेची कबुली. या प्रकरणामध्ये अजूनही 5 किलो सोनं हस्तगत करणं बाकी आहे. एसटी महामंडळाला मे महिन्याअखेरपर्यंत 2640 पैकी 1569 स्वमालकीच्या एसटी बसेस मिळाल्या. तसंच उर्वरित बसेस या सप्टेंबरपर्यंत ताफ्यामध्ये येण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये मागील 5 महिन्यामध्ये डिजिटल अरेस्टची 21 प्रकरणं समोर आली. या 21 प्रकरणांमध्ये तब्बल 9 कोटी 21 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. विदर्भामध्ये अचानकपणे उन्हाचा तडाखा वाढला. नागपूरमध्ये पारा 43 अंशांवर 1.5 महिन्यांच्या नंतर सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. गोंदिया जिल्ह्यामधलं तापमान प्रचंड वाढलंय. 42 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. वातावरणामध्ये उकाडा निर्माण झाल्यामुळे नागरिक हैराण. लातूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी. परिणामी शहरामधल्या अनेक भागांमध्ये विजेचा पुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी नागरिकांना जीव मुठीत धरून रात्र काढावी लागली आहे. आणि सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिन